नमस्कार, मी दीपक हरिरामबडे. आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या 2026च्या निकालामध्ये सर्वात आनंदाची आणि महत्वाची गोष्ट की भारतीय जनता पार्टी सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब आणि सन्माननीय भुमरे साहेब महायुतीच्या या नेतृत्वामध्ये जी निवडणूक रांजणगाव शेर्पंची गटामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती तसेच आंबेलोह गटामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती या ठिकाणी जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट की आमदार प्रशांत बंब साहेबांचा जो गड मानला जातो या रांजणगाव शिंपंजी जोगेश्वरी कमलापूर परिसरातला जो गट क्रमांक 38 हा जिल्हा परिषदेचा सर्कल होता, हा जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक नंबरचे म्हणजे 16,600 इतकं मताधिक्य आणि 11,401 मताने लीडनं ही सीट या ठिकाणी आम्ही जिंकली आहे. हा विजय हा सर्वसामान्य मतदारांना आम्ही समर्पित करतो आणि हा विजय सन्माननीय आमदारजी प्रशांत बंब साहेब, खासदारजी संदीपानजी भुमरे साहेब यांना आम्ही समर्पित करतो. आणि इथून पुढे 5 वर्ष आमचे जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समितीचे सदस्य असो, 5 वर्ष जनसेवेसाठी, सामान्य कुटुंबांसाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या भौतिक गरजेसाठी शासनाच्या वतीने ज्या करावयाच्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी 5 वर्षासाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य हे इमानेद्वारे या ठिकाणी अर्पित करीत आहेत. सर्वांना नमस्कार. मी अमोल बाबूराव लोकरे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजनगाव शेनपुंजी गटामधून विजय झालो. राजनगाव शेनपुंजी कमळापूर जोगेश्वरी. तर खरंच ह्या ज्या जनतेने आम्हाला जे मतदान दिलं, भरभरून आशीर्वाद दिले आणि उमेदवार मी नसून ते स्वतः उमेदवार आहे, या पद्धतीने इतकी लीड आम्हाला मिळाली. तसेच आमचे आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल यांच्या आशीर्वादाने आम्हाला ते तिकीट दिलं आणि नक्कीच त्या तिकिटाच्या माध्यमातून जनतेने जे आशीर्वाद आम्हाला दिला, तर उमेदवार अमोल लोकरे म्हणून नाही, दीपक भाऊ असेल, दत्तू भाऊ असेल, पूर्णच गावकरी असेल आणि मत होतं म्हणणं हे का जे मतदार होते ते स्वतः उमेदवार म्हणून त्यानं काम बी केलं आणि मतदान बी एवढं मिळवलं. ते एवढं मतदान पडणं काही शक्य नसतं. सर्वसामान्य गरीबातून गरीब हर व्यक्ती उमेदवार म्हणून हर घरी गेला, बोलला त्याने आपल्याला अमोल भाऊ म्हणजे चांगले, यांची पार्टी चांगली आहे, सर्व आमची टीमच चांगली होती. ह्या म्हणजे एवढं मतदान आम्हाला बी वाटलं नव्हतं इतकं भरभरून मतदान पडन म्हणून. खरंच त्यांचे सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव सुमित मेने. आमचे मित्र, मोठे बंधू आमचे अमोल भाऊ लोकरे यांना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या भरघोस लीडने ते निवडून आले, ती आजपर्यंत आमच्या सर्कलमध्ये लीड आजपर्यंत कोणाला भेटली नाही. आणि त्यांची जी लीड आहे त्या भरघोस लीडने जे निवडून आले त्या लीड प्रमाणेच त्यांच्या आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून की त्या लीड प्रमाणेच ते आमच्या परिसराची विकास करतील, अशीच आमची त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व मतदारांकडून त्यांना भरघोस शुभेच्छा. धन्यवाद. सुमित, जय हिंद. मेरा नाम सैयद यूसुफ है. अमोल लोकरे ने बहुत बड़े काम करे हैं और बहुत लीड से आई हुई है. आज तक जिला परिषद में जिले में कोई नहीं आया सुन के. अमोल भाई आए. अमोल भाई हर समाज को जानते, हर समाज को मानते, उनके इसमें भेदभाव नहीं है, सबको अपने नजर में अच्छी देखते हो. वो हिंदू हो, मुसलमान हो, जैन हो, सिख हो, कोई भी समाज का हो. और अमोल भाऊ ने हर गरीबों की मदद करे और करते आ रहे अभी तक. अमोल भाऊ में दिल में खराबी नहीं है. वो बेचारा बच्चा बहुत अच्छा है. बस मेरा बोलना रहता है. जय माता, जय हिंद. Now and press the bell icon. Never miss an update.